त्याचमुळे जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत। पक्षासोबत एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आमचा, त्यामुळे त्याने अर्ज माघारी घेऊ नये अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्ता व्यक्त करत आहे। कार्यकर्त्यांच्या भावना अगदी बरोबर आहे, कारण की प्रभाग हा खूप मोठा आहे। बिसनपुरी पासून तर अभ्यंकर नगरपर्यंत हा प्रभाग आहे। या भागाला एक उमेदवारी दिली पाहिजे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा उमेदवारी दिली पण होती। पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, तुम्हाला मान्य आहे? नाही, एबी फॉर्म एकच दिला गेला होता। एकाच एबी फॉर्मवर 1 नंबर आणि 2 नंबर असे नावं टाकल्या गेली होती। 2 एबी फॉर्म दिले नव्हते। एकाच एबी फॉर्मवर 2 नावं होते। मी नेत्यांना बोलवलं आहे की बाबा तुम्ही या समजावा असं म्हटलेलं आहे। पण किसन भाऊंना उमेदवारी दिली, एबी फॉर्म दिला, उमेदवारी जाहीर झाली आणि शेवटच्या क्षणी तिकीट कापलं। त्याच्यानंतर सर्वे झाला, त्यांचा सर्वेमध्ये फर्स्टवर आले ते। त्याच्यानंतर तिकीट कापायचं कारण काय आहे? आम्ही त्यांना बाहेर जाऊ देणार नाही। 3 वाजेपर्यंत आमचा धरणा इथेच राहील। आम्ही त्यांना फॉर्म विड्रॉल करू देणार नाही, बिलकुल आम्ही इथनं निघणार नाही। पार्टीनं पार्टीचं काम केलं, आता आम्ही आमचं काम करणार आहोत। पूर्ण कार्यकर्ते एकनिष्ठ त्यांना आवडत नाही, तर मग आम्ही आमचं दाखवून देऊ। सरळ आम्ही एकच सुद्धा ठरवलेलं, काय मतदानच नाही करू आम्ही। अगर